Cancer Healer Center, a new beginning. एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल. वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन संतापले. एका युट्यूबरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनांवर केला होता गंभीर आरोप. महाजनांनी उगाच माझ्या नावानं आदळापट करण्याची गरज नाही. तो आरोप पत्रकार अनिल खत्तेंनी केला होता. त्यांच्यावर कारवाई करा. एकनाथ खडसेंचा पलटवार. एकनाथ शिंदे जनतेचे मुख्यमंत्री आहेत. खासदार धैर्यशील मावेंचं वक्तव्य. तर आता टेक्निकली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. अनावधानानं आणि मस्करीमध्ये बोललो. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. चौफेर टीकेनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची सारवासार. RSSशी संबंधित मासिक ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरील लेखामुळे मोठा वाद झाला आहे. भारतामध्ये कोणाकडे जास्त जमीन आहे? कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रकाशित. कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचाही दावा. भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार. त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर. वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप. मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींचा दावा आहे. तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयात केलेल्या तोडफोडीविरोधात पक्षाला पत्र. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात अहवाल सादर करतील. शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा मंगेशकर ट्रस्टनं संघाला बहाल केली. गरिबांसाठीच्या वास्तूचं व्यापारीकरण झालंय. पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचा धक्कादायक आरोप. डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातून निघालो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील CCTV फुटेज समोर आणा. भिसे कुटुंबियांची मागणी. कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा. पवईमधील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावले. मुंबईमध्ये अनधिकृत मशीन, अनधिकृत भोंगे चालणार नाही. भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक. काँग्रेस राष्ट्रवादी जशी संपुष्टात आली तसा पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहणार नाही. भाजपच्या रावसाहेब दानवेंचा दावा. सर्वांना संपवायचं हीच भाजपची मानसिकता आहे. वाजपेयी आणि अडवाणींनी अशा विचारधारेला कधीही थारा दिला नव्हता. पक्षातील टीकेला आदित्य ठाकरेंचं रावसाहेब दानवेंना उत्तर. बारामतीमध्ये एकाला बेदम मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर असे प्रकार खपवून घेणार नाही. यापुढे मकोकाही लावेल. अजितदादांचा दम. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. देशभरामध्ये श्रीरामनवमीची धामधूम. ठाणे, मुंबई, नांदेड, संभाजीनगरात भव्य शोभायात्रा. जय श्रीरामच्या जयघोषात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. तर नागपूरच्या मोमिनपुरात मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधामध्ये बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक. Cancer Healer Center, a new beginning.